सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेकची डिझाइन शेअर करणार आहे। ॲक्च्युअली काय होतं की त्याच डिझाइन बघून खूप कंटाळा येतो, नवीन युनिक अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवायची असते पण आपल्याला सुचतच नाही। कस्टमर सुद्धा आपल्याकडे येत असतात आणि त्यांना सुद्धा काहीतरी नवीन आयडिया हवी असते। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा, हा आहे आपला ब्लाउज पीस। ॲक्च्युअली हा ब्लाउज पीस खूप सुंदर आहे, छान असं त्यावर एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे, ते सुद्धा कलरफुल थ्रेडने तुम्ही बघू शकता। आणि हा ब्लाउज पीस कशावरही इझिली मॅच होऊ शकतो असा ब्लाउज आहे। तर आता याच्यावर सुद्धा आपण कशावरही छान अशी मॅच होणारी डिझाइन बनवणार आहोत। तर इथे बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाइनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा, मग हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। त्याचबरोबर याचा जो काही आर्म होल म्हणजे मुंडा आहे तर तो सुद्धा 5.5 घेतला। 1.5 ला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। बघा, इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग तर 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता बघा, हा जो काही मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आहे तर तो मी साईडला ठेवते आणि गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। तर इथे मी 10 ला मार्किंग केली आणि पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर पट्टीच्या साहाय्याने इथे आपल्याला हा बॉक्स काढायचा आहे। तर ही स्टेप आपली बेसिक आहे, तुमचा गळा कुठलाही असो हा बॉक्स काढावा लागतो। आणि बघा, मग ह्या पद्धतीने मटका गळ्याचा आकार आपण इथे देऊन घेऊयात। तर तुम्हाला जर अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात किंवा किंचितचा यापेक्षा कमी सुद्धा करू शकतात। तर मी बऱ्यापैकी डीपच घेतलेला आहे, खूप पण ऍक्च्युअली बेसिक साईज घेतलेली आहे। आता आपण ही जी काही मार्किंग केलेली आहे ना तर यावरच एक्झॅक्टली आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग आधी कॅनव्हास पेपरवर मार्किंग करायची। आता इथे आपण बिना कॅनव्हास पेपरचा हा गळा बनवणार आहोत, त्यामुळे मी इथे जी मार्किंग केलेली होती एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करून घेतली। तर बघा, मग गळ्याची कटिंग तर झालेली आहे। आता यानंतर आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की जो काही आपला ब्लाउजचा बॅक पार्ट आहे ना तर तो ह्या पद्धतीने इथे सरळ ठेवायचा आहे। त्यानंतर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे आणि सगळ्यात आधी एक सेंटरला पिन लावून घेऊयात आणि दोन्ही साईडला शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिन आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून स्टिच करताना आपलं हे हलनायला पण नको, त्याचबरोबर गळारुंदी सुद्धा स्प्रेड व्हायला नको। जर गळारुंदी स्प्रेड झाली तर होतं काय की आपला शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात। सो त्यामुळे मग एकदा गळारुंदी सुद्धा चेक करायची। आणि इथे सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही, तिरकं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच गळ्याचा आकार येणार आहे। आणि जर मार्जिन कमी जास्त झाली तर गळ्याचा शेप सुद्धा पुढे मागे होतो, त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक इथे आपल्याला गळ्याच्या साईडने ही टीप मारून घ्यायची आहे। तर बघा, मग इथे फायनली गळ्याच्या साईडने टीप मारून झालेली आहे। आता यानंतर काय करायचं, आपल्याला लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा एक टीप मारून घ्यायची आहे। तर कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे। आणि ऍक्च्युअली ह्या स्टेपमुळे होतं काय की आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही। त्यानंतर कमरेच्या साईडला ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेतला आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा, मग ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे। ऍक्च्युअली आता यावर वर्क केलेलं आहे त्यामुळे तर ब्लाउज पीस कटिंग करणं थोडंसं हार्ड जातंय, पण व्यवस्थित करायचं आहे, नाही तर काय होतं गडबडीत ब्लाउजला सुद्धा कट जाण्याचे चान्सेस असतात। आणि त्यानंतर ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा आणि आपला गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे।
तर बघा मग कट्स मारल्यानंतर आता आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेऊयात आणि व्यवस्थित कमरेचा पार्ट, गळ्याचा पार्ट बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात आधी इथे आता आपल्याला काय करायचं आहे, दाबटीप द्यायची आहे. कुठे? गळ्याच्या साईडने. तर बघा म्हणजे महत्वाचं म्हणजे आता गळ्याच्या साईडने दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठीची ही खूप महत्वाची टिप तुम्ही आवर्जून फॉलो करा, जेणेकरून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे सुद्धा तुमच्या सहजच लक्षात येईल. तर बघा किती छान असं गळ्याची फिनिशिंग इथे आलेली आहे. आणि आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, म्हणजे याची सुद्धा फिनिशिंग बिघडायला नको. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं. हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे व्रिंकल्स वगैरे येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा मग इथे दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण व्यवस्थित जोडून घेऊयात. आणि आता महत्वाचं म्हणजे बघा हे जोडून झाल्यानंतर जे काही ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा दिसतोय ना तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी होईल. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर म्हणूनच इथे ह्या पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आपला एवढा पार्ट इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला यावर डिझाईन बनवायची आहे. तर त्यासाठी पुढची जी काही स्टेप आहे तर ती म्हणजे आता आपला जो काही मधला हा अस्तरचा कपडा आहे ना तर तो पुरतो की नाही ते एकदा चेक करायचं. आणि साधारणतः 1.5 ते 2 इंचाची पट्टी आपल्याला इथे घ्यायची आहे. तर आपल्याला एकच पट्टी लागणार आहे, त्यामुळे मग मी इथे एक पार्ट घेते. इथे ती व्यवस्थित सरळ इथे कटिंग करून घ्यायची आहे. तुम्ही पट्टीने डायरेक्ट मार्किंग केली ना तरी सुद्धा चालेल. आणि आता इथे आपल्याला उभीच डिझाईन मॅच करायची आहे, त्यामुळे गळ्याचा मधला जो काही कपडा होता तर तोच इथे मी यूज करणार आहे, कारण हा वेस्ट का घालवायचा ना त्यामुळे. आणि ब्लाउज पीस छान असा आहे वर्कवाला, त्यामुळे मग आपण हा यूज करू शकतो. आणि आता याच्यावर हे पुरतंय का? तर हो पुरतंय. आता हे सरळ कट करून घेऊयात आणि अजून थोडासा पार्ट आपल्याला इथे लागणार आहे. आता या 2 पट्ट्या आपण जोडून घेऊयात. त्यासाठी एक पार्ट सरळ, त्यावर दुसरा उलटा ठेवायचा आणि पाव इंच मार्जिन ठेवून टीप मारली. त्यानंतर दाबटीप सुद्धा देऊन घेतली, म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षात येणार नाही आणि फिनिशिंग छान यावी यासाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा ही लेस यावर मॅच होते. त्याच्या आधी आता आपण जो काही आपला पट्टी होती अस्तरची तर ती याला जोडून घ्यायची आहे, म्हणजे अस्तर लावून आपल्याला ही पट्टी रेडी करायची आहे. तर बघा ब्लाउज पीसचा कपडा मी उलटा ठेवलेला आहे, त्यावर हे अस्तरची पट्टी ठेवली आणि कडेने टीप मारून घेतली. सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आता आपण इथे टीप मारून घेऊयात. आणि आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही आपलं एक्स्ट्राचं आहे ना तर ते इथे कट करून घेऊयात, कारण की परफेक्ट मापाची पट्टी आता आपल्याला इथे डिझाईनसाठी लागणार आहे. तर बघा मग हे कट करून घेतलेलं आहे, त्याचबरोबर साईडचं पण करून घेऊयात. आणि आता यानंतर महत्वाचा पॉइंट आहे की इथे आपल्याला पाइपिंग करायची आहे. तुम्हाला जे लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. मी मगाशी तुम्हाला दाखवली बघा रेड कलरची होती, पण मी इथे पट्टी घेतलेली आहे. आता ती डबल फोल्ड करायची आहे आणि ह्या पद्धतीने इथे टीप मारून घ्यायची. तर पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारली तरी सुद्धा चालणार आहे. तर मी यासाठी सरळ पट्टी कट केलेली आहे, कारण की आपल्याला सरळ पट्टीला पाइपिंग लावायची आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला गळ्याला पाइपिंग करायची असते त्यावेळेस आपण तिरक्या कपड्यामध्ये पट्ट्या काढत असतो, कारण की स्ट्रेचेबल कपडा आपल्याला गळ्याला लागतो, कारण की गळा हा गोल असतो आणि पट्टी स्ट्रेच व्हावी. पण इथे तसं काही गरज नाहीये, त्यामुळे सरळ पट्टी मी कट केली. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने बघा ती फोल्ड करायची आहे आणि जशी आपण रेग्युलरली पाइपिंग करत असतो ना तशीच करायची आहे. पण मी इथे बऱ्यापैकी ब्रॉड करते, खूप काही छोटी करत नाहीये. आणि तसाही कपडा पण जाड आहे, त्यामुळे जाड केलेलीच बेटर राहील, म्हणजे त्याला ते जरा लुक पण येईल, जरा मॅच पण व्हावी यासाठी. तर बघा मग ह्या पद्धतीने इथे आता आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा फोल्ड करून दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. बघा मी थोडं थोडं पकडलेलं आहे ऍक्च्युली इथे. आणि फायनली आता आपली ही पट्टी अशी प्रॉपर फिनिशिंग सहित इथे रेडी झालेली आहे.
ठीक आहे, आता ही पट्टी आपल्याला ब्लाउजला लावून घ्यायची आहे. तर ती किती इंचाची लावायची, कुठे लावायची, कशा पद्धतीने लावायची, हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ज्यावेळेस आपण बघा इथे साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ही पट्टी लावायची आहे, पण ती बऱ्यापैकी जास्त लावायची आहे. कारण की ब्लाउज घातल्यानंतर हा स्प्रेड होतो. हा बोटनेक ब्लाउज नाहीये, तर हा आपला रेग्युलर ब्लाउज आहे. त्यासाठी काय करायचं, जेवढं तुमचं पूर्ण शोल्डर असेल ना तर त्याचं निम्म घ्यायचं. तर ह्या कस्टमरचं म्हणजे जे काही पूर्ण शोल्डर आहे तर ते आहे 14 इंच, तर त्याचं निम्म होतं 7. तर 7 इंचाची पट्टी आपल्याला इथे लावायची आहे. दिसताना जरी लुझिंग मध्ये दिसली तरी तो ब्लाउज घातल्यावर एकदम प्रॉपर असा फिटिंग मध्ये बसतो. तर हे तुम्हाला स्टिच केल्यानंतरच लक्षात येईल. तर बघा मग इथे मी 7 इंचाची पट्टीला बरोबर मार्किंग केलेली आहे आणि मध्ये 3.5 इंचाला सुद्धा केलेली आहे. ठीक आहे, सेंटरला, म्हणजे ते लावणं सोपं जावं. आणि जी मार्किंग केली ना तर तिथे बरोबर आता टीप टाकून घ्यायची आहे. मी पुन्हा सांगते, शोल्डर पासून साधारणतः 2.5 किंवा 3 इंचावर ही पट्टी लावायला सुरुवात करायची आहे. स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक सुद्धा करायचा आहे, जेणेकरून ती पट्टी निघायला नको. आणि मी म्हटल्याप्रमाणे ती लूज दिसते, पण ब्लाउज घातल्यावर ती व्यवस्थित दिसणार आहे, पण ती लूजच करायची आहे. जर तुम्ही एकदम सरळ ठेवली तर मग ब्लाउज एकदम टाईट होईल, तो आपल्याला बसणारच नाही. त्यामुळे बघा एवढं लुजिंग तर लागणार आहे. ठीक आहे, आता यानंतर आपल्याला बॅक साईडला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा मी इथे सेंटरची मार्किंग करून घेतली आणि सेंटर पासून 4.5 अर्धा इंच साईडनी आणि उभा 4 इंचाची टक्सची इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता यावर या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर बघा टक्स टाकताना टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, त्याचबरोबर स्टार्टिंगला आणि एंडिंगला व्यवस्थित लॉक सुद्धा करायचं, जेणेकरून टक्स लवकर खराब व्हायला नको, त्याची शिलाई उसायला सुद्धा नको यासाठी. ठीक आहे, तर बघा फायनली दोन्ही साईडने आता आपण इथे बॅकला टक्स टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपल्याला एक लेस लावायची आहे. तर मी इथे गोल्डन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात. आणि ती आता गळ्याच्या साईडने लावायची आहे. आता गळ्याच्या साईडने एकसारखं मार्जिन पकडत लावायचे आहे, कारण आपलं सगळं फिनिशिंग आता ह्या गळ्यावर डिपेंड आहे. तर बघा मग मी व्यवस्थित थोडं थोडं पकडत इथे ही लेस लावून घेत आहे. तर मी पुन्हा सांगते, बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेस अवेलेबल आहेत. इथे गोल्डन जरी लावली तरी सुद्धा चालेल, कारण गोल्डन लेस तर कशावरही सहज मॅच होते. पण हा जो काही ब्लाउज पीस आहे ना, तर यावर पण बरेचसे कलर आहे. बघा ग्रीन आहे, रेड आहे, पिंक आहे, येलो आहे. तर त्यापैकी सुद्धा जर तुमच्याकडे कुठली लेस अवेलेबल असेल किंवा तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही ह्यापैकी कुठल्याही कलरची लावू शकतात. या ब्लाउजवर कुठल्याही कलरची लेस इझिली मॅचच होईल, कारण की हा ब्लाउज पीसच तसा आहे. ठीक आहे, आता यानंतर काय करायचं बघा, ही लेस इथे लावलेली आहे, त्याला डबल टिप सुद्धा दिलेली आहे बघा. आणि त्यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा लावायची आहे. तर कमरेच्या साईडने मी थोडंसं मार्जिन ठेवतच ही लेस लावत आहे, कारण की त्याला छान अशी बॉर्डर दिसावी यासाठी. आणि आता इथे लावल्यानंतर बघा ह्या लेसला सुद्धा डबल टिप देणार आहे. मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. मेन म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लाउजची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर फायनली बघा लेस लावून झालेली आहे. आणि आता यानंतर काय करायचं, आता इथे ना मी थोडंसं फोल्ड करून इथे एक पिन लावते, जेणेकरून तुम्हाला ब्लाउज घातल्यानंतरचं लुक कसं असतं ना तर ते लक्षात येईल. पण लक्षात राहू द्या की ही पट्टी आपण लुझिंग मध्ये लावलेली आहे. ठीक आहे, म्हणजे घातल्यानंतर तो व्यवस्थित बसावा आपल्याला यासाठी. त्यानंतर काय करायचं आहे, आता इथे ना मी हे रेड कलरचे सिल्क थ्रेडचे रेडीमेड जे काही हँगिंग्स असतात ना तर ते घेतलेले आहे. तर बघा एक सेंटरला आणि दोन्ही साईडला एक एक असे टोटल 3 इथे लावलेले आहे. त्यानंतर मी इथे ग्रीन कलरचे सुद्धा घेतलेले आहे. तर इथे डायरेक्ट पॅक मिळतं, आणि आता सुद्धा सिल्क थ्रेडचं लटकनचं खूप ट्रेंड चालू आहे, सो त्यामुळे तुम्ही सुद्धा असे लटकन आणू शकतात. तर बघा मग फायनली खूप सुंदर असा लेटेस्ट ट्रेंडिंग मटक्या गळ्यावरची आज आपण ही डिझाईन बनवलेली आहे. तुम्ही बघू शकतात की हे जे काही सिल्क थ्रेडचे लटकन लावलेले आहे त्यामुळे ते ह्या डिझाईनला अजून छान असं लुक आलेला आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे या सिल्क थ्रेडचं लटकनचं खूप ट्रेंड चालू आहे. खूप महाग नसतात, 25 रुपयाला पॅक असतात, आणि त्याच्यामध्ये 10 बनवलेले असतात, ऑलरेडी बनवून दिलेले असतात, आणि ते बऱ्याच याच्यावर सुद्धा मॅचिंग होतात. सो तुम्ही असे नक्की घेऊन या, छान असं नक्कीच लुक येईल, आणि ते धुतल्यावर सुद्धा खराब होत नाही, त्याचा हा महत्वाचा पॉइंट आहे. सो बघा मग छान असं वर्कचा एम्ब्रॉयडरी वर्कचा हा ब्लाउज आहे, आणि त्यावर पण खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन बनवली आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा, आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. ठीक आहे,
तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज मी काय शिकवलेलं आहे ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त ते स्टिच करणं कटिंग करणंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कसं स्टिच करावं तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे, सो ह्या पद्धतीने करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.